नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आपण स्वामींची इतकी सेवा केली तरी महाराज अजून का प्रसन्न होत नाहीत, अजून त्यांची कृपादृष्टी का होत नाही. याला कारण आपला मागील जन्म आपल्याला ज्ञात नाही. सर्वांनाच दुःखे असतात. दुःख संकटे एकामागून एक येतच राहिली तर मन खट्टू होते. आपल्याच वाट्याला एवढी दुःखे का, इतके नामस्मरण केले तरी महाराजांना आपली दया येतच नाही का, आणि निराशेने कधीकधी नामस्मरण सोडून देण्याचे विचारही मनामध्ये येऊ लागतात. पण अशा विकल्पांना अजिबात थारा देऊ नये आणि आपण नामाला धरून राहावे, कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते. आणि महाराजांची ही इच्छा हीच असते की आपण प्रारब्ध भोगातून मुक्त होऊन मोक्षपदाचे यात्री व्हावे. आपले स्वामी इतके दयाळू, इतके कनवाळू आहेत की ते दुःखातही एखादा आशेचा किरण, सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात, जेणेकरून आपला प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असते. अशा वेळेला ते नामरूपाने सदैव आपल्याबरोबर राहून अडचणींच्या काळात आपला मार्ग सुखकर करत राहतात. म्हणूनच नामाला कधीच सोडू नये. आपली पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही. दुःख संकटे असतील तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवही या एकाच गोष्टीमुळे आपल्याला होत राहते. आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरे काहीच नको, ही एकच भावना अंतःकरणामध्ये खोलवर रुजवावी. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असते आणि म्हणूनच दुःखदायकही असते. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते. आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती, दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तांवर प्रेमाने लुटवणारे कृपा सिंधूच आहेत आपले स्वामी. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम स्वामींवर हवे. महाराजांनी जो उपदेश केला त्यामध्ये नामस्मरणाला सर्वाधिक महत्त्व दिलेले आहे. अनन्य भावाने शरण येऊन जो माझी भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी चालवेन असे अभिवचन स्वामींनी आपल्या भक्तांना दिलेले आहे. महाराज आपला योगक्षेम तर पाहतातच, पण त्याचबरोबर अनेक दुर्धर प्रसंगांमध्ये, संकटात, दुःखात आपली काळजी घेऊन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात. आपल्यावर कृपा करतात. आपल्या कर्माचे भोग हे आपल्याला भोगूनच संपवावे लागतात. पण महाराजांच्या सानिध्यामध्ये महाराजांची सेवा करता करता जर भोग भोगले तर त्याची तीव्रताही कमी झालेली असते. त्यामुळे कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, कितीही दुःख आली, कितीही संकटे आलीत तरीही महाराजांचे पाय घट्ट पकडून ठेवावेत. महाराजांवर दृढ विश्वास ठेवून त्यांना शरण गेले असता महाराज अशा व्यक्तीच्या जीवनाचा कायापालट नक्कीच करतात. त्यासाठी स्वामींची नियमित सेवा करावी, उपासना करावी, महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे. दुःखाचे दिवस आले तर ते लवकरच स्वामींच्या कृपेने निघून जातील आणि चांगले दिवस नक्की येतील हा विश्वास मनामध्ये दृढ करावा. आपल्या सर्व समस्यांचे उत्तर हे स्वामीनामातच आहे, त्यामुळे सतत स्वामींचे नामस्मरण करावे. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.